ज्या पद्धतीनं त्यांचे सर त्यांचे ते जे त्यांचा जो ग्रुप आहे त्यांचे जे ज्या पद्धतीने ट्रीट करत होते आम्हाला त्यामुळे खूप छान वाटलं ते की म्हणून मी माझे 3 दिवस कसे गेले हे अजिबात मला कळाले नाही। त्याच्यानंतर मला त्यांनी कसा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कशा पद्धतीने अडचणी येऊ शकतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुम्ही माल कशा पद्धतीने तुम्ही पाठवू शकता, कोणत्या दर्जाचा माल कुठल्या देशामध्ये पाठवायचा असतोय ते कशा पद्धतीने पाठवायचं असतंय, तुम्ही कुठून तो माल कुठून पाठवू शकताय, इतकी छान पद्धतीने त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यामुळे मी खरोखर त्या EIFT ह्या संस्थेचा आभारी आहे आणि मी भरपूर शिकलो इथं। त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप चांगलं आहे। मला करण सरांनी खूप चांगलं नॉलेज दिलं आणि चव्हाण सर पण होते, त्यांचं मला चांगलं वाटलं। सगळे आमचे ग्रुप पण तयार झालाय चांगला। मला वाटतंय कोल्हापुरातनं आपण चांगला एक्सपोर्ट एक ग्रुप तयार करू। सरांनी जी आतापर्यंत माहिती दिली ती खूपच डीपमध्ये दिलेली आहे। भविष्यामध्ये मला या सर्व माहितीचा उपयोग माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये होणार आहे आणि मी लवकरच बिझनेस सुरू करणार आहे। सरांचं मार्गदर्शन खूपच चांगलं आहे, खूपच मोलाचं आहे। मुथा सरांचं आणि चव्हाण सरांनी जे मार्गदर्शन केलं ते खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, डीपमध्ये दिलेली आहे माहिती। मी त्यांचं खरंच आभार मानतो। इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी मला काही समजलं नव्हतं। त्यांनी जे शिकवणार होते ते सर त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला समजावून सांगितलं, प्रोडक्टविषयी माहिती सांगितली, त्यांचं देवाणघेवाण कसं होतं ते माहिती सांगितली, आपला प्रोडक्ट कसा जातो, कसं आणायचं, त्याच्यानंतर पोर्टवरती आपण कसं जायला पाहिजे, कोणत्या बारीक गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी। बऱ्यापैकी आम्हाला समजावून सांगितलं आणि मला खुशी आहे की मला हे समजावून घेऊन पुढे बिझनेस करण्याच्या मनामध्ये इच्छा झाली। मला माहिती नव्हतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगणार की चांगल्या स्वरूपात लोकांना समजावून सांगते।